नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे 7वा वेतन आयोगाबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आलेला आहे, तो आपण पाहणार आहोत। नेमकी शासन निर्णय GR हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण GR आपण जाणून घेऊयात। 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले 7व्या वेतन आयोगातील जे काही वेतन श्रेणीतील त्रुटी आहेत, चुका आहेत, त्या निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती ही 2024 यांना मुदतवाढ देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा GR आला आहे। या ठिकाणी आपण शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की वेपूर 1123/ प्रत क्रमांक 17/9 असा आहे। या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की दिनांक 27 डिसेंबर 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन GR आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण GR जाणून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, आपण प्रस्तावना पाहूयात। प्रस्तावना पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का तुम्हाला याबद्दलची PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। चला तर पाहूयात। प्रस्तावना 7वा वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेतील वेतन त्रुटींचे निवारण करण्याकरिता वरील 1 येथील आदेशान्वये वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे। या समितीला अहवाल सादर करण्यासाठी वरील क्रमांक 3 अन्वये दिनांक 30/11/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। समितीस अहवाल सादर करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली असून समितीचे कामकाज अद्याप बाकी आहे, त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण आता प्रस्तावना पाहिली आहेत। ॲक्च्युअलमध्ये नेमकी वाढ ही किती देण्यात आलेली आहे, किती कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे ते सर्व आपण समोर पाहूयात। शासन निर्णय सुधारित वेतन संरचनेतील वेतन त्रुटींचे निवारण करण्याकरिता नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024ला आपला अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली वेतन त्रुटी निवारण समिती जी काही आहे 2024 ची, त्यांना आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ ही या शासन निर्णयाद्वारे ही देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक क्रमांक आहे तो म्हणजे की 2024/12/27/12/40/410/5 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का हा करायचा असेल किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही संकेतांक आहे तो टाकून डायरेक्टली डाउनलोडही करू शकता। करायला जमलं नाही तरी काही हरकत नाही। आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे तो सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। GR हेडलाईन्सही तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी PDF तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।